सातवी विषय विज्ञान। मागील तासांमध्ये आपण प्रकरण 4 पूर्ण केलं होतं आणि मला आशा आहे की तुम्ही त्या प्रकरणाचा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवला असेल। आता आपण पुढे जाऊया। प्रकरण 5 अन्न पदार्थांची सुरक्षा। तर विद्यार्थ्यांनो, मागच्या तासाला आपण पाहिलं होतं की सजीवाचं पोषण या पाठामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक सजीवाला त्याच्या पोषणासाठी अन्नाची आवश्यकता असते। तो जे काही अन्न पदार्थ घेत असतो त्या अन्न पदार्थातून त्याला विविध प्रकारची पोषक तत्व मिळत असतात आणि त्या पोषक तत्वाच्या सहाय्याने त्याचं शरीराचं पोषण होतं आणि त्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते। तर ही जी पोषक तत्व आपल्याला ज्या अन्न पदार्थातून मिळतात त्याच्या बाबतीत आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं की आपल्याला 5 प्रकारचे पोषक तत्वांची आवश्यकता जास्त असते शरीराला। त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे कर्बोदक, त्यानंतर प्रथिन, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार आणि त्यांच्यासोबत लागतं आपल्याला पाणी। तर ही 6 सगळी पोषक तत्व ही आपल्याला आपण जे अन्न पदार्थ रोज खातो त्यामधनं मिळत असतात। तर बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या पुस्तकात पान नंबर 34 वर एक तक्ता दिलेला आहे। आपण जे पदार्थ खातो तो त्याला स्त्रोत असं म्हटलेलं आहे आणि त्या पदार्थातून आपल्या शरीराला मिळणारे घटक आणि त्या पदार्थाचं त्या घटकाचं कार्य। तर बघा आपण हा तक्ता बघूया, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल। पहिला पदार्थ आहे ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ इत्यादी। सर्व तृणधान्य आहेत विद्यार्थ्यांना। यामधनं आपल्या शरीराला काय मिळत असतं तर कर्बोदक मिळत असतात, पिष्टमय पदार्थ मिळत असतात, जे आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी याचं आवश्यक असतं। म्हणजे हे ऊर्जा प्राप्त करून देण्याचं कार्य हे पिष्टमय पदार्थ करत असतात। त्यानंतर दुसरा पदार्थ आहे कडधान्य व सर्व डाळी। या सर्व डाळीतून कडधान्यातून आपल्याला काय मिळतं तर प्रथिने मिळत असतात। प्रथिने हे पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतं आणि त्याचं कार्य काय तर शरीर बांधणीचं काम ते करत असतं। प्रथिन म्हणजे पेशींची शीज भरून काढणं, नवीन पेशींची वाढ घडवून आणणं, अशा पद्धतीचं काम हे प्रथिन करत असतात। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तेल, तूप। तेल, तूप इत्यादी सारखे जे पदार्थ आहेत याच्यातून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळत असतात। तिसरा जो पोषक तत्व आहे स्निग्ध पदार्थ आणि त्याचं काम काय, त्याचं कार्य काय तर ते आपल्या शरीरासाठी वंगण म्हणून कार्य करत असतं। तसंच आपल्या शरीरावर एक उबदारपणा आणण्याचं काम ते आपल्या शरीरात करत असतात। अशा पद्धतीने स्निग्ध पदार्थ। त्यानंतर चौथा घटक आहे, चौथा स्त्रोत आहे फळे, भाजीपाला। तर फळांमधनं भाजीपाल्यांमधनं आपल्याला जीवनसत्व मिळत असतात विद्यार्थ्यांना। जीवनसत्व, क्षार हे आपल्या शरीराला मिळत असतात की जे आपल्या सगळ्या क्रियांसाठी, शरीरातल्या जेवढ्या काही क्रिया आहेत त्या सगळ्या सुरळीतपणे चालण्यासाठी यांचा आवश्यक या जीवनसत्वांचा आणि क्षाराचा आपल्याला उपयोग होत असतो। अशा पद्धतीने आपण पाहिलं की कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिन, जीवनसत्व, क्षार, पाणी हे सगळे आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असतात। मग विद्यार्थ्यांना थोडा आपण विचार करू की जर हे अन्न घटक ज्या अन्न पदार्थातून आपल्याला मिळतात ते अन्न पदार्थ जर बिघडलेले असतील, खराब झालेले असतील तर काय होईल तर निश्चितच त्यातून मिळणारे पोषक तत्व सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही आणि परिणामी आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होणार नाही। आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो, आपण जे काही अन्न पदार्थ खातो ते किती व्यवस्थित आहेत, किती सुरक्षित आहेत, किती पोषक तत्व त्यातून आपल्याला मिळतात याचा आपण दरवेळेस विचार करणं फार आवश्यक आहे। आणि मग ह्याच विषयावर आधारित हाच आपला पाठ आहे अन्न पदार्थांची सुरक्षा। म्हणजे काय आपण अन्न पदार्थ घेतो ते त्यांची सुरक्षा कशी केली पाहिजे, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, ते बिघडू नये यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या विषयीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे। तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की म्हणजे अन्न आपण घेतो ते कधीतरी काहीतरी कारणामुळे बिघडतं आणि मग हा जो अन्न बिघाड होतो तो अन्न बिघाड म्हणजे काय नेमकं होतं ते आधी आपण पाहूयात। पहिला भाग ह्याच्यातला अन्न बिघाड। तर विद्यार्थ्यांना त्यासाठी तुमच्या पुस्तकात पान नंबर 34 वर एक चित्र दिलेलं आहे, त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल तुम्हाला।
तर ह्या चित्राचं थोडं निरीक्षण करा. तुमच्या समोर पुस्तक देखील असेल, तुम्ही त्यामध्ये पहा, या चित्राचं निरीक्षण करा आणि काय दिसतंय ते पहा. तर पहा विद्यार्थ्यांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय पहिल्यांदा की एक उंदीर धान्य कुरतडतोय, पोत्यातून बाहेर आलेलं धान्य आहे, कुरतडतोय. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये एक खाद्यपदार्थ विक्रेता आहे, पण ते खाद्यपदार्थ सगळे उघडे आहेत. नंतर खाली तिसऱ्या चित्रामध्ये एक आजी भाजीपाला विकतायत, पण त्यांच्या आसपास अतिशय घाण कचरा आहे, त्यांच्या आसपासचा परिसर अस्वच्छ आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये धान्याची पोती दिसते, पण ती ओलसर जागी ठेवलेली दिसते. तर बघा विद्यार्थ्यांनो, या चारही चित्रांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक ठिकाणी काही ना काही कारणामुळे अन्नाचा बिघाड होतोय किंवा अन्न नासाडी होते. तर इथे जी आपण कारणं पाहिली ही जवळजवळ सगळी मानवनिर्मित कारणं आहेत. म्हणजे आपल्या चुकांमुळे झालेली ती कारणं दिसतात. म्हणजे गोदामामध्ये जर धान्य व्यवस्थित ठेवलं नाही तर त्या ठिकाणी उंदीर, घुशी यांचा प्रादुर्भाव होणार. मग त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जर काळजी घेतली तर त्या ठिकाणी उंदीर, घुशी होणार नाहीत आणि धान्य सुरक्षित राहील. त्यानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्याने सुद्धा जर ते खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले, कारण बऱ्याचशा या अशा गाड्या ह्या रोडच्या कडेला असतात, त्यामुळे खूप रस्त्यावर धूळ असते आणि त्यामुळे ते अन्न सगळं खराब होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील योग्य जाळ्या वापरणं, झाकून ठेवणं अन्न हे गरजेचं असतं. त्यानंतर तिसरं चित्र सुद्धा भाजीपाला विक्रेते तो परिसर जर स्वच्छ करून त्या ठिकाणी विक्री केली तर व्यवस्थित वाटते. त्या आजूबाजूच्या परिसरातल्या अस्वच्छतेमुळे त्या ठिकाणी काही रोगकारक जीवाणू, विषाणू त्या ठिकाणी बसतील आणि ती भाजी खराब होण्याची शक्यता असते. तसंच ओलसर जागी जर अन्न धान्य साठवलं तर आपण पाहिलं मागच्या पाठात की ओलसर जागी, दमट जागेमध्ये बुरशीसारखे सूक्ष्मजीव वाढू शकतात आणि त्याच्यामुळे देखील अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा अनेक कारणांमुळे आपलं अन्नपदार्थ काय होत असतात, बऱ्याच वेळा खराब होत असतात, बिघडत असतात. आणि मग अन्नपदार्थ जे काही अन्नपदार्थ आपण घेतो, मग ते वनस्पतीजन्य असतील किंवा प्राणीजन्य असतील. वनस्पतीजन्य म्हणजे वनस्पतींकडनं मिळणारे, मग त्यामध्ये फळं येतील, भाजीपाला येतील, अशा पद्धतीचं आपण वनस्पतींकडनं मिळत असतं. त्यानंतर प्राणीजन्यामध्ये त्याच्यामध्ये दूध, अंडी, मांस, मासे हे प्राणीजन्य पदार्थ. मग जे काही वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य पदार्थ आपण खातो ते नेहमीच कसे असले पाहिजेत, उत्तम दर्जाचे असले पाहिजेत, चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे ते जर चांगल्या प्रतीचे नसतील, उत्तम दर्जाचे नसतील तर आपल्याला काय होणार आहे, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगांना आपलं शरीर बळी पडेल आणि आपल्याला आपली प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणूनच मग हे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित राहावेत. मग हे पदार्थ बिघडतात म्हणजे काय होतं नेमकं, तर ह्या अन्नपदार्थांचा रंग, वास, चव, दर्जा किंवा प्रत कमी होणं किंवा बिघडणं म्हणजेच अन्न बिघडणं, म्हणजेच अन्नाचा बिघाड होणं. अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकात या ठिकाणी पान नंबर 35 वर व्याख्या दिलेली आहे, बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. अन्नपदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्याचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय. विद्यार्थ्यांना समजलं तुम्हाला? अन्न बिघडतं म्हणजे काय होतं, तर त्यातल्या पोषक द्रव्याचा नाश होतो. आणि त्यातल्या पोषक द्रव्याचा नाश कशामुळे होतो, तर त्याचं रंग बदलल्यामुळं, त्याची चव बदलल्यामुळं, त्याचा दर्जा बदलल्यामुळं, त्याचा वास बदलल्यामुळं. आणि हे कशामुळे बदलतं, तर त्याची कारणं आता आपल्याला पुढे पाहिजे, अन्न बिघाडाची कारणे. अन्न बिघाडास कारणीभूत घटक आता आपल्याला पाहिजे. काय काय घटक कारणीभूत ठरतात ते आता आपण थोडं बघूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा मानवनिर्मित आपण आता पाहिलंच, उदाहरणं घेतलीच, बऱ्याच वेळा नैसर्गिकरित्या सुद्धा अन्नाचा
अन्न बिघाड होतो किंवा अन्नाची खराबी होते. म्हणजे काय तर बघा, कधी खूप जोराचा वारा आला, खूप वादळ आलं तर फळं गळून पडतात झाडावरनं आणि मग ती पिकायच्या आधीच गळून पडल्यामुळं ती सगळी पिकं, ती फळं सगळी वाया जातात. तसंच पिकांच्या बाबतीत देखील होतं. खूप पाऊस आला जोराचा, गारपीट झाली तर ते पीक तयार होण्याच्या आधीच मरून पडतं, गळून पडतं आणि मग त्या ठिकाणी अन्नाचा बिघाड होतो. मग त्या ठिकाणी त्या पिकाची प्रतवारी किंवा दर्जा कमी होतो, थोडंसं ते निकृष्ट दर्जाचं पीक बनतं आणि परिणामी त्यातल्या पोषक द्रव्याची मात्रा सुद्धा कमी होते. अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या काही घटक कारणीभूत ठरतात. तसंच काही मानवनिर्मित घटक सुद्धा या अन्न बिघाडाला कारणीभूत ठरतात. म्हणजे काय तर पिकांची काढणीची वेळ अयोग्य असणं किंवा काढताना हेळसांड करणं, म्हणजे योग्य पद्धतीने न काढणं, त्यानंतर काढल्यानंतर ते पीक योग्य पद्धतीने न साठवणं. आता आपण पाहिलं की जसं ओलसर जागेत जर धान्य साठवलं तर त्या ठिकाणी बुरशी लागण्याचा धोका असतो. मग योग्य पद्धतीने ते न साठवणं, त्यानंतर साठवल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस बाजारामध्ये नेलं जातं विकण्यासाठी धान्य, त्यावेळेस त्या जाताना वाहतुकीमध्ये देखील अन्नाचा बिघाड होऊ शकतो. जर फळांसारखे पदार्थांची वाहतूक करायची असेल तर त्या फळांच्या पिकण्याचा कालावधी लक्षात घ्यावा लागतो. जर 4 दिवसात फळं पिकणार असतील तर बरोबर त्या 4 दिवसात त्याची वाहतूक करून ते चौथ्या दिवशी बरोबर ज्या ठिकाणी न्यायचं त्या ठिकाणी ते गेलं पाहिजे. जर तो कालावधी चुकला, तो अंदाज चुकला तर त्या ठिकाणी काय होतं, त्या फळांची नासाडी होऊन जाते. आणि मग अशा पद्धतीने अनेक कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तसंच विद्यार्थ्यांना तुमच्या पुस्तकात बघा, पान नंबर 34 वर एक सदर दिलेले, विचार करा व चर्चा करा. त्यामध्ये त्यांनी आपली आवड म्हणून एक दिलेलं आहे, ठिकाणी स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. तर थोडासा चर्चा करा, म्हणजे विचार करण्याचा हा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण बघा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जातो, बागेत जातो, त्यावेळेस आपण बाहेरचे चटकमटक पदार्थ आपल्याला आवडतात आणि ते आपण खातो. मग भेळ असेल, पाणीपुरी असेल, समोसा असेल, ठीक आहे नाही, मासे आपण बाहेरच्या स्टॉलवरचे, गाडीवरचे पदार्थ खातो कारण ते आपल्याला जिभेला चव देत असतात, आपल्याला आवडत असतात ते. परंतु ते खाताना आपण थोडा विचार करतो का विद्यार्थ्यांनो की हे जे पदार्थ बनवलेले आहेत हे एकतर उघड्यावर ते विकत असतात, शिवाय ते करण्यासाठी त्या लोकांनी कोणतं पाणी वापरलंय, त्यांचे हात किती स्वच्छ आहेत, त्यांनी जे तेल वापरले ते चांगलं आहे का, योग्य दर्जाचं आहे का, याचा आपण विचार करत नाही. आपण फक्त आपल्या जिभेला आवडतं, आपल्याला ते छान वाटतं खायला म्हणून आपण ते खात असतो. पण विद्यार्थ्यांनो, इथून पुढे मात्र, आतापर्यंत जरी तुम्ही असं केलं नसेल तर इथून पुढे मात्र या गोष्टीची नीट काळजी घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही असे बाहेरचे पदार्थ खाल त्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी किती स्वच्छता पाळली जाते, त्या कोणतं तेल वापरतो किंवा पाणी कुठलं वापरलेलं आहे किंवा जे प्लेट आपल्याला दिल्या जातात त्या व्यवस्थित स्वच्छ केलेल्या आहेत का, किंवा जे ग्लास वापरले जातात ते व्यवस्थित स्वच्छ केलेले आहेत का, या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जिथे स्वच्छता असेल तिथेच आपण हे पदार्थ घेतले पाहिजे. अन्यथा बाहेरच्या गाड्यांवरचे असे रस्त्याच्या कडेच्या गाड्यांवरचे पदार्थ आपण खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आणि आता तर तुम्ही फक्त ते करोनासारखे भयंकर असे हे संसर्गजन्य रोग येतात, ज्याच्यामुळं ज्यावेळेस आपल्याला या अशा गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. तसंच पुढे आणखी काही चित्र दिलेले आहेत बघा, फळांची चित्र दिलेले 5.3 मध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला पण घरात असा अनुभव येतो की फळं आपण आणून ठेवली तर काही समजा केळी असतील, ती जर लवकर खाल्ली नाही तर ती त्याची साल काळी पडून जातात, ती काळी खराब होऊन जातात. तसं सफरचंद असेल वाळून जातात, संत्री, मोसंबी यासारखी फळं व्यवस्थित म्हणजे योग्य वेळी जर फळं घेतली नाहीत तर ती कालांतराने खराब होऊन जातात. म्हणजेच फळांसारखे जे पदार्थ असतात ते ताजे असतानाच, ते ज्या वेळेस आपण आणतो, एक तर बाजारातून आणतो त्याच वेळेस ते आधीच काढलेले असतात, त्याच्यामुळे बरेच दिवस झालेले असतात ते काढून, आणि त्याच्यानंतरही जर घरात आपण आणखी काही दिवस ठेवलं तर त्यातली पोषक तत्व कमी होत जातात. आणि म्हणूनच ताजी फळं खा असं आपल्याला सल्ला नेहमी देत असतात. त्याचबरोबर पालेभाज्यांच्या बाबतीत आपण बघतो की पालेभाज्या ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस त्या ताज्या, स्वच्छ, ताज्या असतात
आणि त्या जर आपण ठेवल्या तशाच बरेच दिवस तर एकतर त्या समजा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर त्या सडून जातात, खराब होऊन जातात, नाहीतर मग वाळून जातात, सुकून जातात. म्हणजेच फळं भाजीपाला हे वेळच्या वेळी उपयोगात आणणं हे देखील आपलं काम असतं. हे जर वेळच्या वेळी उपयोगात आणलं नाही तर त्याचं काय होऊ शकतं, बिघाड होऊ शकतो, त्यातल्या पोषक तत्वांची कमी होऊ शकते. आणि म्हणून हे पदार्थ वेळच्या वेळी वापरणं हे आपलं काम आहे. त्यानंतर अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक हे तर मुद्दे आपण पाहिलेच. त्याच्यामध्ये मग मांस असेल किंवा फळं असतील हे आता आपण पाहिलं की ते व्यवस्थित त्यांचा जो काळ आहे, पिकण्याचा जो काळ आहे त्याचा आपण योग्य प्रकारे विचार केला पाहिजे. त्यानंतर काही अंतस्थ बदलामुळे देखील अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ शेंगदाणे बघा, खूप दिवस जर आपण ठेवले शेंगदाणे झाकून तर काय होतं, ते खवट लागतं. कारण का, त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होत असते आणि त्याच्यामध्ये तेल असतं, स्निग्ध पदार्थ असतात आणि त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन त्याला खवटपणा प्राप्त होतो. मग असे काही अंतर्गत कारणामुळे देखील अन्नपदार्थ बिघडू शकतात. तर असे खूप सारे घटक आहेत. जर दुधासारखा जर पदार्थ आपण घेतला तर त्याच्यामध्ये देखील आम्लता असते, लॅक्टिक आम्ल असतं. त्याच्यामुळं ते जर व्यवस्थित योग्य वेळी तापवलं नाही तर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते आणि ते दूध खराब होऊ शकतं. आपल्याला बघा उन्हाळ्यामध्ये हा अनुभव येतो. त्याच्यामुळे वारंवार दूध तापवणं हे आपलं गरजेचं काम होतं. अशा पद्धतीने खूप सारे घटक या अन्न बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना आता पुढचा मुद्दा दिलेला आहे की हे जर अन्नपदार्थ बिघडले, आता आपण त्या अन्नपदार्थ बिघडायची कारणं पाहिली. हे अन्नपदार्थ जर बिघडले तर काय होतं, मग त्या अन्नाची नासाडी होते, अन्न नासाडी. पुढचा मुद्दा आपण बघूया. अन्न नासाडी म्हणजे काय की अन्नाचा नाश होणं, की जे काही वेळा ह्याच्यातही पुन्हा दोन प्रकार आहेत. काही वेळा अन्न चांगलं असतं परंतु ते आपल्या काही चुकीच्या कारणांमुळे, चुकीच्या पद्धतींमुळे, चुकीच्या सवयींमुळे त्या अन्नाचा नाश होतो. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मुळातच अन्नच खराब झालेलं असतं. अशा पद्धतीने दोन प्रकारचे नासाडी प्रकार आपल्याला बघायचे. त्यातला पहिला आहे संख्यात्मक अन्न नासाडी. संख्यात्मक अन्न नासाडी म्हणजे काय की खूप मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाणं, की जे अन्न चांगलं असतं ते अन्न मुळात चांगलं असतं परंतु ते काही चुकीच्या सवयीमुळे मोठ्या प्रमाणात त्या अन्नाची नासाडी होणं. म्हणजे काय विद्यार्थ्यांना, उदाहरणार्थ आता सुरुवातीला आपण बी पेरल्यापासून बघू. बी पेरताना जर शेतकऱ्याने त्या विशेषतः यंत्राचा जर वापर केला तर एक एक बी पडत जातं त्या यंत्रातनं बघा. किंवा टाकताना सुद्धा त्याने काळजीपूर्वक एक बी टाकत गेला तर त्या ठिकाणी नासाडी होत नाही. परंतु ते जर त्याने मुठीने असे बिया टाकत गेला तर बरंच बी इकडे तिकडे सांडतं. किंवा काही वेळा मग एका ठिकाणी खूप झाड पीक उगवतं आणि ते पुढे नीट त्याची वाढ होत नाही, कारण एकाच ठिकाणी अनेक पिकं आल्यामुळं प्रत्येक पिकाला योग्य अन्न, क्षार, पाणी मिळत नाही आणि मग त्या ठिकाणी ते बी वाया जातं. अशा पद्धतीने पेरण्याच्या बाबतीत अन्नाची नासाडी होऊ शकते. त्यानंतर पुढे अन्न पीक उगवल्यानंतर त्याची अव्यवस्थित मळणी, तुम्हाला माहिती आहे धान्याची कणसं असतात, ती कणसं काढावी लागतात आणि ती मळावी लागतात. मळल्यानंतर त्या कणसातनं दाणे वेगळे होतात. मग हे मळताना सुद्धा जर योग्य काळजी घेतली नाही, योग्य पद्धत वापरली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा अन्नाची नासाडी होऊ शकते. काही ठिकाणी जनावरांचा वापर करतात, काही ठिकाणी यंत्राचा वापर करतात. तर बऱ्याच ठिकाणी अयोग्य पद्धत वापरल्यामुळं त्या अन्नाची नासाडी होऊ शकते. त्यानंतर अयोग्य साठवण, आपण आता वरती पण हा मुद्दा पाहिला की ते आता पीक काढलेलं आहे, व्यवस्थित आलेलं आहे, पण ते जर योग्य ठिकाणी साठवलं नाही, त्याची जी गोदामं असतील किंवा साठवण्याची जागा असेल ती तर त्याच्यामध्ये ओलसरपणा नसला पाहिजे, एकदम कोरडी अशी ती जागा असावी. त्यानंतर त्या ठिकाणी उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यांचा उपद्रव नसावा.
बिळं नसावी त्या ठिकाणी, या सगळ्यांची काळजी अन्न साठवण्यामध्ये केली पाहिजे. त्यानंतर वितरणाच्या चुकीच्या पद्धती, म्हणजे आता व्यवस्थित साठवलेलं पण आहे, पण ते शेतकऱ्याच्या घरापासून बाजारापर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा, त्या वाहतुकीमध्ये सुद्धा या अन्नाची नासाडी होऊ शकते. समजा कुठं छिद्र पडलं पोत्याला किंवा पाऊस लागला, काही आणखी काही इतर काही कारण असतात की ज्याच्यामुळं हे अन्न किंवा हे पीक वाया जाऊ शकतं. त्यानंतर आणखी एक ह्याच्यामध्ये अन्न नासाडीचं कारण, संख्यात्मक अन्न नासाडीचं आणखी कारण म्हणजे आपल्याकडे असलेली परंपरागत जेवण पद्धती. आपल्या इकडे बघा विद्यार्थ्यांनो, लग्नामध्ये पंक्ती बसवल्या जातात आणि वाढणारे खूप आग्रह करून वाढत असतात, किंवा बऱ्याच वेळा काही लोक सुद्धा अगदी नको असताना सुद्धा वाढून घेतात, परत मिळेल की नाही अशा पद्धतीने पुन्हा वाढून घेतात, जास्तीच वाढून घेतात आणि मग नंतर शेवटी चालत नाही म्हणून टाकून देतात. आपल्या इकडे बुफे पद्धतीचं देखील असंच खूप वाईट म्हणजे त्याचा अर्थ घेतलेला आहे. खरं तर बुफे म्हणजे काय असतं की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच ताटात घ्यायचं आणि ते संपवायचं आणि मग लागलं तर दुसरा पदार्थ घ्यायचा. पण आपल्या इकडे ते लोकांनी चुकीचा अर्थ काढतात. बुफे म्हणलं की सगळं एकाच ताटामध्ये खूप सारं वाढून आणतात आणि एका जागी बसून जेवतात. तर ह्या खूपच चुकीचा अर्थ आपल्या लोकांनी काढलेला असतो. तर तुम्ही विद्यार्थ्यांनो इथून पुढे जर तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या पाहण्यामध्ये जर असं काही प्रकार घडले तर तुम्ही त्या ठिकाणी ते थांबवायचं आहे आणि तुम्ही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही असं करू द्यायचं नाही. अन्न पंक्तीमध्ये, लग्न समारंभामध्ये किंवा कुठेही अन्न ताटामध्ये घेताना जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचंय आणि जेवढं ताटात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं आहे. अशा पद्धतीने हा सुद्धा एक मुद्दा होऊ शकतो अन्न नासाडीसाठी. अशा पद्धतीने संख्यात्मक अन्न नासाडी आपण पाहिली की ज्याच्यामध्ये मुळातच अन्न चांगलं असतं, परंतु ते काही चुकीच्या सवयीमुळे त्याचा नाश होत असतो. आता दुसरा प्रकार आहे गुणात्मक अन्न नासाडी. म्हणजे काय विद्यार्थ्यांना, तर या ठिकाणी गुणात्मक अन्न नासाडी म्हणजे मुळात म्हणजे अन्न पदार्थच बिघडून जाणं. अशा काही आपल्या चुकीच्या सवयीमुळे किंवा चुकीच्या पद्धतींमुळे अन्न पदार्थ खराब होणं, बिघडणं, म्हणजे इतकं बिघडणं. आता पहिला जो प्रकार आपण पाहिला संख्यात्मक अन्न नासाडी, त्याच्यामध्ये जर आपण योग्य पद्धती वापरल्या तर ते अन्न किमान इतरांना तरी देता येईल. म्हणजे समजा पंक्तीमध्ये व्यवस्थित वाढलं तर ते अन्न अनेक जणांना व्यवस्थित करू शकतं. पण इथे काय होतं, गुणात्मक अन्न नासाडीमध्ये मुळात अन्नच बिघडून जातं. तर त्यासाठी आपल्या काही चुकीच्या सवयी याच्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ पालेभाज्यांच्या बाबतीत, पालेभाज्या बऱ्याच लोकांना अशी सवय असते की पालेभाज्या आणायच्या, धुवायच्या आणि मग किंवा चिरायच्या आधी आणि मग त्या धुवायच्या. तर आधी चिरल्यावर आणि आधी चिरून नंतर जर धुतल्या या पालेभाज्या तर काय होतं, त्यातले पोषक तत्व म्हणजे खनिज असतील, क्षार असतील, जीवनसत्व असतील, ती काय होतात पाण्याबरोबर वाहून जातात. मग ही एक चुकीची पद्धत आहे, ज्याच्यामुळं मग ती भाजी जरी बनवली आपण तर ती काय होते, त्यातले पोषक तत्व कमी झाल्यामुळं त्याची गुणात्मक अन्न नासाडी होते. त्यानंतर दुसरी आपली वाईट सवय म्हणजे अन्न अतिशय शिजवणे. बऱ्याच लोकांना ही सवय असते की खूप शिजवतात, त्याच्यामुळे देखील उष्णतेमुळे काय होतं, काही जीवनसत्व असे असतात की जी उष्णतेमुळे त्यांचा ऱ्हास होऊन जातो, ती अन्नपदार्थामध्ये राहत नाही आणि मग अति शिजवणे हा सुद्धा एक काय झाला, चुकीचा मार्ग झाला आणि यामुळे देखील गुणात्मक अन्न नासाडी होऊन जाते. त्यानंतर परिरक्षकांचा अतिवापर करणं म्हणजे काय, तर तेल, मीठ, साखर यासारख्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर करणं की ज्याच्यामुळे देखील त्या पदार्थाची जी क्वालिटी आहे म्हणजे गुणात्मक दर्जा आहे त्याचा तो कमी होऊन जातो. त्यानंतर अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणं. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की एवढ्या वेळात जाईल, पोहोचेल, पण अनेक कारण त्या ठिकाणी, समजा ट्रॅफिक जाम असेल तर त्या ठिकाणी अन्न ग्राहकापर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि मग तेवढ्या वेळामध्ये ते अन्न खराब होऊन जातं. अशा पद्धतीने वेळेचा अंदाज चुकणं. त्यानंतर काही नाजूक फळं असतात बघा, द्राक्ष असतील किंवा स्ट्रॉबेरी सारखी फळं असतात की जी अतिशय नाजूक असतात.
त्यांची हाताळणी योग्य पद्धतीने करणं आवश्यक असतं. ती जर व्यवस्थितरित्या हाताळली नाही तर ती खराब होऊन जातात. त्या वाहतुकीमध्येच ती बऱ्याच वेळा खराब होऊन जातात. अशा पद्धतीने या अशा अनेक चुकीच्या कारणांमुळे पदार्थांची गुणात्मक अन्न नासाडी होत जाते की ज्याच्यामध्ये मुळात पूर्ण पदार्थच खराब होऊन जातात की ते कोणाला देण्यायोग्य सुद्धा राहत नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या 2 पद्धती आपण पाहिल्या. तुम्हाला माहिती आहे की जरी आज आपला भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी असला, खूप मोठ्या प्रमाणात आपण अन्नधान्याच्या बाबतीत क्रांती केलेली जरी असली तरी देखील आज आपल्या देशामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना एक वेळचं अन्न देखील मिळत नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेस आपण अन्न वापर करतो त्यावेळेस आपण थोडा विचार करायला पाहिजे या लोकांचा की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण तयार केलं पाहिजे आणि तेवढंच आपण वापरलं पाहिजे. तर मग हे अन्न वाया जाऊ नये यासाठी काय काय करता येईल याचे काही मुद्दे तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. 7 मुद्दे आहेत, आपण ते पाहणारच आहोत. पण ह्या 7 मुद्द्यांव्यतिरिक्त देखील तुम्हाला आणखी काही मुद्दे सुचत असतील तर तुम्ही ते तुमच्या घरच्यांशी चर्चा करा, मित्रांशी चर्चा करा आणि आज ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तर आता आपण हे जे 7 मुद्दे पुस्तकात दिलेले ते पाहूयात. त्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतील बघा. पहिला आहे आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. त्यानंतर अन्न जास्त वेळ शिजवू नका, शिल्लक अन्न टाकून देऊ नका, योग्य पद्धतीने ते पुन्हा वापरा. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. कारण आता आपण पाहिलं की फळं, भाजीपाल्या यासारखे जे आहेत ते ताज्या असतानाच खाणं योग्य ठरतं. त्यानंतर अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. उदाहरणार्थ फळे, भाज्या, दूध इत्यादी. पुढचा मुद्दा आहे हवाबंद डबे, बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घ्या व त्या तारखेपूर्वीच हे पदार्थ वापरा. बघा, एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तुम्हाला माहिती विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण असे काही हवाबंद डबे किंवा बाटल्यातले पदार्थ आणतो त्यावेळेस त्याची एक्सपायरी डेट नीट बघून घ्यायची आहे. त्यानंतर ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवा. बऱ्याच मुलांना सवय असते की उष्ट टाकून देतात ताटामध्ये. मग घेण्याआधीच आपण हा विचार केला पाहिजे की मला हे लागतंय का, माझ्याच्याने हे संपेल का, हा विचार करूनच आपण ते ताटात घेतलं पाहिजे आणि जेवढं आपल्याला वाढलं तेवढं आपण पूर्ण केलं पाहिजे. तर बघा विद्यार्थ्यांना हे 7 मुद्दे आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय करता येईल हे तुम्ही आज विचार करा आणि वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढे आणखी एक मुद्दा दिलेला आहे विचार करा व चर्चा करा. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की लग्न समारंभामध्ये ज्यावेळेस आपण जातो विद्यार्थ्यांना त्यावेळेस आपल्याला दारातच बघा अक्षता दिल्या जातात. ह्या अक्षता म्हणजे काय असतात तर तांदूळ असतात, काही ठिकाणी ज्वारी सुद्धा वापरतात, म्हणजे एक धान्याचं असतं आणि निष्कारणच त्या तांदळाचा किंवा त्या ज्वारीचा अपव्यय होताना आपल्याला दिसतं बघा. कारण सगळ्यांच्याच अक्षता काही त्या स्टेजपर्यंत पोहोचत नाही आणि त्या बऱ्याच वेळा आपण पाहतो की मंगल कार्यालयामध्ये पायदळी हे तोडवले जातं अन्न. मग ह्याच्याऐवजी ह्याला काही पर्याय काढता येईल का शोधून, याला दुसरं काही वापरता येईल का, जसं फुलांच्या पाकळ्या वापरता येतील आणि मग जेणेकरून ह्या तांदळाचा किंवा ज्वारीचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक धड्यामध्ये जसे दिनविशेष दिलेले आहे तसं याही धड्यामध्ये एक दिनविशेष दिलेला आहे, तो म्हणजे 16 ऑक्टोबर. तर काय असतं ह्या 16 ऑक्टोबरला, तर 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पाळण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये अन्न सुरक्षा करणं आणि अन्न नासाडी टाळणं याविषयी जागृती निर्माण केली जाते. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण आज अन्न बिघाड म्हणजे काय, अन्न बिघाडास कोणते घटक कारणीभूत ठरतात, त्यानंतर अन्नाची नासाडी कोणकोणत्या पद्धतीने होते आणि ही नासाडी टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयी आपण पाहिलं. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला आपण अन्न साठवण व सुरक्षा याविषयी माहिती घेऊयात.